या ठिकाणी तुम्ही हा पापड बघू शकता. तेलात टाकताबरोबरच तिप्पट ते चौपट असा फुलल्या गेलेला आहे. पापड तळताना कढई देखील कमी पडेल अशा पद्धतीचा हा पापड आपला बनून तयार झालेला आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठाचे खिचे पापड. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खिशी घेण्याची एक वेगळी पद्धत दाखवलेली आहे. अजिबात हात न दुखता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज खिशी घेण्याची एक नवीन साधी सोपी पद्धत बघणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी तेलात टाकताबरोबरच 5 ते 10 सेकंदामध्ये पापड छान असा तळून होतो. पापडांना रंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि अगदी छान मस्त खुसखुशीत असे हे पापड बनून तयार होतात. त्यांना एकही पापड चिरलेला नाही आहे किंवा फाटलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता सगळे पापड अगदी परफेक्ट असे गोल गरगरीत बनून तयार झालेले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाच्या पिठाचे खिचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर रेशनचे तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून ते फॅनखाली सुकवून घेतले आणि छान अगदी बारीक असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे. पीठ दळून आणल्यानंतर आपल्याला ते छान स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे पीठ मोजून घेणं अगदी गरजेचं आहे, कारण ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहे, म्हणजेच आपला अंदाज अजिबात चुकणार नाही. या ठिकाणी मी पीठ मोजण्यासाठी पातेल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही एखाद्या वाटीने किंवा ग्लासने सुद्धा हे पीठ मोजून घेऊ शकता. आता हे पीठ मी या ताटामध्ये काढून घेते आणि याच पातेल्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. पीठ भांड्यामध्ये भरत असताना आपल्याला खूप जास्त ते दाबून सुद्धा भरायचं नाही आहे. जर आपण हे पीठ खूप जास्त हाताने दाबून भरून घेतलं तर आपला पाण्याचा अंदाज मात्र या ठिकाणी चुकू शकतो. खिशी न घेता हे पापड आपण आज बनवत आहे, त्यामुळे जे साहित्य आपण पापडामध्ये टाकणार आहे ते साहित्य या ठिकाणी बघा मी पिठामध्ये टाकून घेत आहे. तर त्यासाठी या ठिकाणी बघा 3 चमचे एवढे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे आणि ओवासुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता, पण मी पांढरे तीळ आणि 1 चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा एवढा पापड खार आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 1 चमच्यापेक्षा जास्त यामध्ये आपल्याला पापड खार वापरायचा नाही आहे. पापड खार टाकल्यामुळे पापड छान मस्त हलके आणि खुसखुशीत होतात. पण हाच पापड खार आपण थोड्या जास्त प्रमाणात यामध्ये टाकून घेतला किंवा पापड खाराचा अंदाज जर आपला चुकला तर पापड लाल होण्याची शक्यता असते. त्यामुळे पापड खार अगदी आपल्याला प्रमाणातच टाकायचा आहे. अर्धा किलो पिठासाठी 1 चमचा एवढा पापड खार अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. घेतलेले सगळे साहित्य आपल्याला पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघा पापडाचं प्रीमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता यामधून तुम्ही 1-1 वाटी असं पीठ घेऊन सुद्धा पापड बनवून घेऊ शकता. पण आज मी सगळ्या पिठाचे पापड एकाच वेळी बनवून घेणार आहे. त्यासाठी बघा आता हे पीठ आपण बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर आता एक मी मोठ्या आकाराचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ज्या भांड्याने पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने सव्वा भांडे किंवा सव्वा पातेलं एवढं पाणी मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला हे पाणी छान खळखळून असं उकळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी छान असं उकळलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला लगेचच पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण थोडं थोडं करत असं पाणी या पिठामध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि पीठ मिक्स करत जायचं आहे. अशाच पद्धतीने सगळं पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा पाण्याचं प्रमाण जे आहे ते प्रत्येकाला कमी जास्त असं लागू शकते. पापडासाठी तांदूळ कोणत्या क्वालिटीचा वापरलेला आहे त्यावरती पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहील. तर या ठिकाणी मला बरोबर सव्वा पातेलं एवढं पाणी लागलेलं आहे. तुम्हाला हे पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त सुद्धा लागू शकते. तांदूळ जर खूप जुना असेल तर पाणी जास्त लागू शकते आणि नवीन तांदूळ असेल तर थोडंसं पाणी कमी लागू शकते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण पाण्याचा वापर करून मी हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पीठ भिजवत असताना अजिबात हातसुद्धा लावण्याची आवश्यकता पडत नाही. चमच्याच्या साहाय्यानेच हे पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण पाणी अगदी उकळतं असते आणि आपण अगदी हाताने जर हे पीठ मिक्स करायला गेलो तर हाताला चटके लागू शकतात. पीठ भिजवत असताना आपल्याला भांडं थोडं मोठ्या आकाराचं घ्यायचं आहे, कारण तांदळाचं पीठ आहे आणि त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर हे पीठ फुलल्या जाते. हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर पीठ वाफवण्यासाठी या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीला हलका तेलाचा हात आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर पापड बनवत असताना आपल्याला खूप जास्त असं तेलाचा वापर करायचा नाही आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहेत, कारण हे पापड आपण वर्षभरासाठी साठवून ठेवणार असल्यामुळे आपण जर थोडा जास्त तेलाचा वापर केला तर तेलाचा वास पापडांना लागू शकतो. तर या ठिकाणी बघा
हाताला थोडं थोडं करत थंड पाणी घेऊन या पिठाचे छान असे लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे पीठ वाफवून घेऊ शकता. आता बघा, एका पातेल्यामध्ये मी पाणी छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. या पातेल्यावरती आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची आहे. चाळणीवरती आपल्याला एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच गोळे वाफत असताना यामधील वाफ बाहेर जाणार नाही आणि हे गोळे छान व्यवस्थित असे वाफले जातील. तर तुम्ही बघू शकता, यावरती मी झाकणसुद्धा ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती हे गोळे छान असे वाफवून घ्यायचे आहेत. तर अगदी गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही कमी जास्त करायची नाही आहे. हाय फ्लेमवरती हे बघा, या ठिकाणी 15 मिनिटासाठी मी हे गोळे छान असे वाफवून घेतलेले आहेत. तर गोळे शिजलेत की नाही हे आपण आता चेक करून घेऊया. पिठाच्या एका गोळ्यामधून मी चमच्याने असा थोडासा एक उंडा तोडून घेतलेला आहे आणि हाताला थोडं थंड पाणी घेऊन आपण हा उंडा हातावरती थोडासा चोळून बघूया. तर तुम्ही बघू शकता, अगदी छान मस्त सॉफ्ट असं लोण्यासारखं हे पीठ वाफलं गेलेलं आहे आणि उंडा तयार केल्यानंतर तुम्ही बघू शकता, अजिबात कुठेही याला चीर गेलेली नाही आहे किंवा उंडा कुठेही कडेने फाटलेला नाही आहे. मस्त छान सॉफ्ट असा हा आपला उंडा बनून तयार झालेला आहे. पापड लाटण्यासाठी आपण चाळणीमधून एक गोळा लगेचच बाहेर काढून घेऊया आणि या चाळणीवरती परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच हे गोळे छान गरम राहतील आणि पीठसुद्धा छान सॉफ्ट असं बनून राहील. अजिबात हे पीठ कडक वगैरे होणार नाही. आता सध्या हे पीठ खूप जास्त गरम आहे, त्यामुळे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता किंवा एखाद्या ग्लासने वाटीने हे पीठ मळून घेऊ शकता. स्मॅशरने सुद्धा हे पीठ छान असं मळल्या जाते. पण या ठिकाणी बघा, मी थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ छान असं मळून घेत आहे. पीठ मळत असताना आपल्याला हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आणि गरम गरमच या पिठाचे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत. तेव्हाच आपले पापड अगदी परफेक्ट असे बनून तयार होतात. पीठ छान असं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे. पिठाला छान दणकून अशी वाफ बसलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे पीठ जास्त मळण्याची आवश्यकता नाही आहे. तर या ठिकाणी बघा, 1.5 ते 2 मिनिट हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. खूप जास्त आपल्याला जोर लावून मळण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा, मी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटाला सुद्धा आपल्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे आणि या पिठाला लांबट आणि पातळ असा छान आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर याच्या आपल्याला लाट्या कट करून घ्यायच्या आहेत, उंडे तयार करून घ्यायचे आहेत पापड लाटण्यासाठी. त्यासाठी मी चाकूला सुद्धा अगदी थोडंसं तेल पुसून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दोन्ही हाताने मी छान याला लांबट असा आकार दिलेला आहे आणि आता आपल्याला याच्या छान आवडीनुसार लाट्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला पापड किती मोठा किंवा किती लहान पाहिजे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी याच्या लाट्या कट करून घेऊ शकता. मी मध्यम आकाराचे पापड बनवणार आहे, त्यासाठी या ठिकाणी बघा, मी मध्यम आकाराचे उंडे तयार करून घेत आहे. आता राहिलेल्या सगळ्या पिठाचे मी सारख्याच पद्धतीने असे छान गोलाकार उंडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, एकसारखे असे या ठिकाणी उंडे तयार करून घेतलेले आहे. थोडासा आकार लहान मोठा होऊ शकतो. तर सगळी तयारी करून घेतलेली आहे. लगेचच आता आपण याचे पापड लाटून घेऊया. त्यासाठी बघा, या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, तो पोळपाट्यावरती ठेवून घेतलेला आहे. त्याला अगदी थोडासा आपल्याला तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे आणि यावरती एक उंडा ठेवून घ्यायचा आहे. वरच्या साईडने सुद्धा आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि हा पापड छान असा लाटून घ्यायचा आहे. पापड लाटण्याच्या मी तुम्हाला या ठिकाणी 2 ते 3 पद्धती दाखवणार आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता. आता आपल्याला लाटण्याने असा पापड लाटून घ्यायचा आहे. जर तुम्हाला प्लास्टिकच्या पेपरवरती हे पापड लाटणे थोडे अवघड वाटत असेल तर हे प्लास्टिकचे पेपर काढून डायरेक्ट पोळपाट्यावरती सुद्धा तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता. अजिबात हे पापड चिकटत नाहीत पोळपाट्याला सुद्धा. तर तुम्हाला मी पोळपाट्यावर सुद्धा लाटून दाखवते, तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता. पापड जो आहे तो छान मस्त अगदी सहजासहजी लाटला जात आहे आणि अजिबात लाटण्याला किंवा पोळपाटाला हा पापड चिकटत नाही आहे आणि आपण या ठिकाणी तेलाचा किंवा पिठाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता, मी अगदी छान मस्त ट्रान्सपरंट पातळ असा हा पापड लाटून घेतलेला आहे. पापडाचं पीठ आपण व्यवस्थित शिजून घेतलं तर पापड लाटताना अजिबात फाटत नाही किंवा चिकटत नाही आणि कडासुद्धा अजिबात याच्या फाटलेला नाही. तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट प्लेन अगदी गोल गरगरीत असा आपला हा पापड बनून तयार झालेला आहे. हे पापड तुम्ही पोळपाट्यावरती लाटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर पुरी प्रेस वगैरे असेल तर त्यावरती सुद्धा हे पापड छान असे बनतात. तर या ठिकाणी बघा, पुरी प्रेस मी घेतलेला आहे, त्यावरती एक प्लास्टिकचा पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला उंड्यावरती एक प्लास्टिकचा पेपर ठेवून घ्यायचा आहे. पुरी प्रेस बंद करून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. तर यावरती सुद्धा छान असे हे पापड आपले बनून तयार होतात. पण मला पुरी प्रेसपेक्षा हाताने लाटलेले पापड खूप जास्त आवडतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पुरी प्रेसवरती पाहिजे तेवढा पातळ असा पापड आपला बनत नाही आहे, तसाच हाताने लाटलेला पापड खूप छान मस्त असा पातळ लाटला जातो. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पुरी प्रेसवरचा पापड थोडासा जाड होतो.
त्यामुळे सगळ्या पिठाचे पापड जे आहेत ते मी हातानेच लाटून घेणार आहे। फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी पुरी प्रेसवरती 1-2 पापड तयार करून दाखवलेले आहेत। हे पापड आपल्याला पटापट असे लाटून घ्यायचे आहेत, कारण पीठ गरम आहे तोपर्यंतच हे पापड छान असे लाटले जातात। पीठ थंड झाल्यानंतर हे पापड व्यवस्थित असे लाटले जात नाही। ज्या भांड्यामध्ये आपण हे उंडे ठेवलेले असतात त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर हे पीठ लगेचच थंड होते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुरी प्रेसवरती सुद्धा छान असा पापड लाटला जातो। हे पापड आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड सुद्धा लाटायचे नाही आहेत। पापड जर आपण खूप जास्त जाड असे लाटून घेतले तर ते तळल्यानंतर व्यवस्थित पाहिजे तसे खुसखुशीत होत नाहीत आणि जास्तच पातळ लाटले तर हे पापड तळल्यानंतर तेलकट होऊ शकतात। तर या ठिकाणी बघा मी 2 ते 3 पापड एका वेळी लाटून घेतलेले आहेत आणि पापड सुकवण्यासाठी स्वच्छ असा एक कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे, त्यावरती हे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सगळे पापड यावरती टाकून घेत आहे आणि छान असे हातानेच हे पापड लाटून घेत आहे। तर अगदी परफेक्ट असे हे पापड बनून तयार झालेले आहेत। हे पापड सुकण्यासाठी तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी फॅन खालीच हे पापड सुकून घेणार आहे। फॅन खाली 2 दिवसामध्ये हे पापड छान कडकडीत असे वाळून जातात, पण आपल्याला हे वर्षभरासाठी साठवून ठेवायचे असल्यामुळे हे पापड 2-3 तासासाठी तुम्ही उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घेऊ शकता। पापडाला छान व्यवस्थित असं ऊन देऊन घेतल्यानंतर हे पापड 1 ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही, जसेच्या तसे राहतात। या ठिकाणी बघा सगळ्या पिठाचे पापड मी लाटून घेतलेले आहेत। घेतलेल्या अर्धा किलो पिठाच्या प्रमाणात या ठिकाणी माझे बरोबर 75 एवढे पापड बनवून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता काही पापड थोडेसे लहान आकाराचे झालेले आहेत, ते मी पुरी प्रेसवरती बनवून घेतलेले आहेत। चला तर मग आता हे पापड आपण छान कडकडीत असे वाळवून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 ते 3 दिवस हे पापड मी फॅन खाली छान कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकही पापड वाळल्यानंतर सुद्धा फाटलेला नाही आहे, तुटलेला नाही आहे आणि कडेने सुद्धा अजिबात हा पापड चिरलेला नाही आहे। अगदी परफेक्ट असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत। पापडामध्ये आपण जिरे टाकून घेतल्यामुळे जिऱ्याचा थोडासा पिवळसर रंग असा आपल्या पापडांना आलेला आहे, त्यामुळे पापड अतिशय सुंदर असे दिसत आहे। आता हे पापड आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत, त्यामुळे हे पापड वर्षभरासाठी आरामात असे टिकले जातात। आणि हे पापड आपण तयार करत असताना अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे, त्यामुळे पापडाचा अजिबात वास येणार नाही, असे हे परफेक्ट पापड बनवून तयार होतात। चला तर मग यामधील काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की पापड किती छान झालेले आहेत। पापड तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे। या ठिकाणी पापड तळण्यासाठी आपल्याला तेल छान कडकडीतच गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पापड तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी लगेचच 5 ते 10 सेकंदामध्येच हा पापड छान असा फुलल्या गेलेला आहे आणि अगदी लगेच पापड तळून तयार झालेला आहे आणि पापड छान तिप्पट ते चौपट असा फुललेला आहे। पापड तळण्यासाठी खूप जास्त तेल सुद्धा लागत नाही, झटपट पापड तळून तयार होतात आणि हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत। चला आणखी एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पापड तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर लगेचच फुलला जातो। अगदी 5 ते 10 सेकंदामध्ये हा सुद्धा पापड आपला तळून झालेला आहे आणि पापडांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। अगदी छान अतिशय खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही ते तांदळाचे पापड बनवले तर अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवत असाल तरी तुमचे पापड अगदी परफेक्ट होतील। अजिबात हे पापड चुकणार नाहीत, कारण मी पापडाची खिशी घेण्याची अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। लहान मुलांना पॅकेटचे चिप्स कुरकुरे न देता अशा पद्धतीने आपण घरीच जर त्यांना कधीतरी 1-2 पापड तळून दिले तर मुलं खूप जास्त आवडीने खातात। लहानच काय मोठ्यांना सुद्धा हे पापड अतिशय आवडतात। एखाद्या सणाला गोडाच्या ताटात किंवा नैवेद्याच्या ताटात सुद्धा आपण हे पापड छान असे तळू शकतो। तसेच वरण भात किंवा खिचडी सोबत सुद्धा हे पापड खूप छान लागतात खायला। चला तर मग या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा हे तांदळाचे खिचे पापड नक्की बनवून बघा। एकदा हे पापड बनवून साठवून ठेवले की वर्षभर आपण कधीही हे तळून खाऊ शकतो। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। या ठिकाणी बघा मी एक पापड तुम्हाला छान असा तोडून सुद्धा दाखवलेला आहे। अतिशय खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि अजिबात हे पापड तेलकट वगैरे झालेले नाही आहेत। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।